नृसिंह सरस्वती यांना भगवान दत्तात्रयांचा दुसरा पूर्ण अवतार मानले जातं। नृसिंह सरस्वती यांचा अवतार कसा झाला, काय त्या मागची स्टोरी सांगतोय तुम्हाला। त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, फॉलो करा आणि सांगतो विषय काय। महाराष्ट्रातील कारंजा नगरीमध्ये एक धार्मिक ब्राह्मण दाम त्यांच्या घरी त्यांचा जन्म झाला। त्यांच्या आई वडिलांचं नाव माधव आणि आईचे नाव अंबा भवानी असे सांगितलं जातं। अनेक वर्षे त्यांना मूल नव्हतं, म्हणून त्यांनी दत्तांची अखंड उपासना केली। एके दिवशी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं, मी स्वतः तुमच्या घरी पुत्र रूपाने जन्म घेईन। त्यानंतर काही काळ अंबा भवानी यांनी एक तेजस्वी बालकाला जन्म दिला। जन्म होताच त्या बालकाने रडण्याऐवजी ओम असा उच्चार केला। त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले। लहानपणापासून त्या बालकात दैवी गुण दिसू लागले। कमी बोलणे, वेदाचे ज्ञान, ध्यान धारणा, साधू संतांचा आदर। वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी संन्यास स्वीकारला आणि त्यांना नरसिंह सरस्वती हे नाव मिळालं। त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून धर्म, भक्ती आणि गुरुसेवा यांचा संदेश दिला। विशेषतः गाणगापूर हे त्यांचे प्रमुख कार्यस्थान मानले जातं। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि दत्त भक्त असाल तर एकदा श्री गुरुदेव दत्त लिहा। आणि भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये।